फायनान्सचा आणखी एक महाप्रताप ऐकायचा आपण. दादा, आपलं नाव आणि काय परिस्थिती आहे सांगा. माझं नाव अनिल पाटील, गाव? गाव तमदालगे. हां, काय विषय झाला? विषय असा आहे की कणसाला गाडी गेलती. हां कणसं घेऊन येते वेळी सांगलीत आकाशवाणी केंद्रामध्ये 2 पोरं होती. हां. 2 हप्ते तटल्या सोडा. 2 हप्ता तटल्यामुळे गाडीच नेली त्यांनी. गाडी नेली. हां माझा मुलगा होता गाडी चालवताना. हां. किती हप्ता तटल्यात बाबा, हप्ता भरलाय का? मी म्हटलं उद्या आम्ही भरतो. किती हप्ते तटले सांगा. 2 हप्ते तटले. 2 हप्ते तटल्यावर गाडी तुमची नेली. हा, गोडा. त्यानंतर काय केलं? तुमच्याकडनं पैसे किती भरून घेतले? त्याच्या आदल्या दिवशी मी पेमेंट जे भरलो मी 53,020 रुपये. म्हणजे ते वडल्याचं 9,000 रुपये भरले. म्हणजे दंड तुम्ही गाडी दंड ओढून नेली म्हणून वडल्या- त्यांचा 9,000 रेपो चार्जेस 9,000 घेतला. हो. आणि बँकेने किती घेतले? टोटल 53,020 म्हणजे 44,000च्या बर, आसपास. ठीक आहे. हीच झालेली. हा. हा मनुष्य बघा, ह्याच्यावर बघितलं तर याची काय क्वालिटी आहे तुमच्या लक्षात येते. सर्वसामान्य व्यक्ती आहे. HDB बँक जी फायनान्स कंपनी आहे, या फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांना माझा रोज एक नवीन विषयाकडे प्रश्न आहे. तुम्ही कोणत्या शाळेत शिकला? तुमच्या फायनान्स कंपनीला वेगळे अधिकार दिले का? या माणसाचे 2 हप्त्यावर गाडी तुम्ही रेपो करू शकता का? आणि रेपो केली ही अनधिकृतपणे केली ते केली आणि 9,000 रुपये रेपोचा चार्ज घेतला. तुमच्या बाची काय वतनदारी आहे का? HDB फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांना उद्या सोमवारी त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन कॅमेऱ्याच्या पुढे विचारलं जाणार आहे, तुम्ही गाडी कोणत्या कायद्यानं रेपो केली? आणि याचं उत्तर तुम्हाला द्यावंच लागेल. आणि तुमच्या कंपनीचं जोपर्यंत लायसन रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही RBI बँकेच्या मागे लागू, पोलीस स्टेशनच्या मागे लागू, पण तुम्हाला कायद्याच्या चाकोरीतच आणू, हा माझा वादा राहील. आणि उद्याच्याला तयारीत राहावं HDB बँकेनं. मी तुमच्या सांगलीच्या ऑफिसमध्ये येतोय आणि या माणसावर केलेला अन्याय याची वाचा मी फोडतोय आणि तमाम जनतेच्या पुढं हे मांडतोय. पण लक्षात ठेवा, तुम्ही जी गाडी रेपो केली, तो रेपो केल्यानंतर या माणसाला गाडीचा पंचनाम्याची कॉपी पण दिलेली नाही. ज्या लोकांनी गाडी रेपो केली त्यांचे DRA सर्टिफिकेट असो, त्यांचे आयडेंटिटी असो, हे सगळं काढणार. आणि जर का कायद्याप्रमाणे नेलं नसेल तर तुम्हाला बाप दाखवून आता श्राद्ध घालायला लावणार. एवढंच सांगतो. धन्यवाद.